नमस्कार. तुम्ही पाहत आहात जस्ट डू हे मराठी यूट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विन्स स्टार रँकिंग टूल ॲपबद्दल जाणून घेणार आहोत. विन्स स्टार रँकिंग टूल हे एक मानव संसाधन व विकास मंत्रालय यांनी तयार केलेलं ॲप असून स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय अंतर्गत MHRDकडून हे चालविले जातं. या ॲपमधून शाळेची स्वच्छता व आरोग्यपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी काही महत्त्वाची सूचके अंश दिले आहेत, ज्याची पूर्तता केल्यानंतर स्वच्छ विद्यालय पुरस्कार प्राप्त करण्यासाठी नामांकन केले जाते. या तर पाहूया हे विन्स स्टार रँकिंग टूल ॲप कसे अपडेट करायचे याबद्दल जाणून घेऊया. सर्वप्रथम आपल्या मोबाईलमधील प्ले स्टोअर या ठिकाणी जाऊन सर्च बारमध्ये विन्स स्टार रँकिंग टूल ॲप असे टाईप केल्यानंतर या पद्धतीचं एक ॲप दिसेल. हे ॲप जवळपास 10 MBचा असून या ॲपला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. इन्स्टॉल झाल्यानंतर त्याला ओपन म्हणायचं आहे. विन्स स्टार रँकिंग टूल ओपन होता क्षणी या ठिकाणी तुम्ही बघू शकता सिलेक्ट युअर स्टेट हे ऑप्शन आहे. या ठिकाणी आपले राज्य या ठिकाणी निवडायचं आहे. विन्स स्टार रँकिंग टूलच्या मेन लॉग इन पेजला तुम्ही बघू शकता या ठिकाणी भाषा आहे. यापैकी इंग्लिश आणि हिंदी ह्या 2 भाषांमधून आपण हे ॲप वापरू शकतो. त्यानंतर चूज लॉग इन टाईप म्हणजे शाळा पातळीवर व जिल्हा पातळीवर अशा 2 पद्धतीनं आहे. त्यानंतर या ठिकाणी UID कोड व आपण तयार केलेला पासवर्ड या ठिकाणी भरायचा आहे. पहिल्यांदा आपण रजिस्टर करायचं आहे. त्यासाठी रजिस्टर या ठिकाणी जाऊन रजिस्टर पेजला आपल्या शाळेचा UID कोड आपण नमूद करायचा आहे. त्यानंतर रिस्पॉन्डंट नेम या ठिकाणी डेजिग्नेशन सिलेक्ट करायचं आहे. तसेच या ठिकाणी मोबाईल नंबर देखील नमूद करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी पासवर्ड तुम्ही कोणताही ठेवू शकता. त्यामध्ये सहज सोपा ठेवू शकता. कोणत्याही प्रकारचं स्पेशल कॅरेक्टर ठेवायची या ठिकाणी आवश्यकता नाही आहे. पासवर्ड तयार केल्यानंतर एकदा का रजिस्टर केल्यानंतर पुन्हा लॉग इन पेजला यायचं आहे. या ठिकाणी शाळेचा डाईस कोड नमूद करायचा आहे व पासवर्ड नमूद केल्यानंतर साइन इन लॉग इन दाबल्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी शाळेच्या नावानं पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे. ज्या ठिकाणी शाळेचं नाव व UID आलेलं आहे. केवळ UID भरल्याने शाळेचं नाव या ठिकाणी आपोआप आलेलं आहे. या ठिकाणी महत्त्वाचे 8 टॅब आहेत. त्यापैकी पहिलं टॅब जे आहे त्यामध्ये प्राथमिक इन्फॉर्मेशन आहे, पाण्याची व्यवस्था, त्यानंतर शौचालयाची व्यवस्था, त्याचे स्वरूप काय आहे, त्यानंतर हँड वॉशिंग विथ सोप म्हणजे हात धुण्यासाठी जे युनिट आहे त्याबद्दलची माहिती भरायची आहे. त्यानंतर ऑपरेशन अँड मेंटेनन्स, त्यानंतर बिहेवियर चेंज अँड कॅपॅसिटी बिल्डिंग. 7वं टॅब आहे इमेजेस. त्यानंतर फायनल सबमिशन हे शेवटचं टॅब आहे. उजव्या बाजूला तुम्ही बघू शकता 3 डॉट्स आहेत. त्याला दाबल्यानंतर 2 ऑप्शन आलेले आहेत. त्यामध्ये चेंज पासवर्ड म्हणजे आपण ठेवलेला पासवर्ड आम्ही बदलू शकतो व दुसरा ऑप्शन आहे लॉग आउट. आपण हे सर्व टॅब अपडेट करायचे आहेत. पहिलं टॅब अपडेट केल्याशिवाय दुसऱ्या टॅबला जाता येत नाही. त्यासाठी प्रायमरी इन्फॉर्मेशन या टॅबला जाऊया. यावेळेला आम्हाला अलाउ ॲक्सेस करावं लागेल. प्रायमरी इन्फॉर्मेशन तुम्ही बघू शकता UID कोड आहे, नेम ऑफ द स्कूल, नेम ऑफ द रिस्पॉन्डंट आणि HM ही प्राथमिक माहिती. त्याचबरोबर मोबाईल नंबर जे आहे ते लॉग इनच्या वेळेला आपण भरलेले आहे, त्यामुळे ती माहिती आपोआप आलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी शाळेचा ईमेल ID भरायचा आहे. या ठिकाणी आम्हाला कॅटेगरी ऑफ स्कूल म्हणजे शाळाचे विविध जे आहे म्हणजे प्राथमिक आहे, हायर प्राथमिक आहे, पूर्व प्राथमिक आहे, यापैकी कोणतं ऑप्शन येतं ते आपण या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर टाईप ऑफ स्कूल म्हणजे आपली शाळा मुलांसाठी आहे का फक्त मुलींसाठी आहे की या ठिकाणी मुलं मुली दोन्ही मिळून शिकतात, ते को एज्युकेशन आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर युसेज ऑफ स्कूल प्रेमायझेस हे जे शाळेचं जे आवार आहे ते सिंगल शिफ्टमध्ये चालतं आहे की डबल शिफ्टमध्ये चालतं आहे की एकाच आवारामध्ये एकापेक्षा जास्त डाईस कोड संख्या असणाऱ्या शाळा आहेत हे या ठिकाणी नमूद करायचं आहे. शाळा केव्हा स्थापन झाली ते या ठिकाणी नमूद करायचं आहे. त्यानंतर 10वं प्रश्नावली जी आहे ती लोकेशन ऑफ द स्कूल या ठिकाणी ग्रामीण येते का अर्बन येते ते या ठिकाणी नमूद करायचं आहे.
11 टाईप ऑफ बोर्ड म्हणजे स्टेट सिलेबस आहे, अदर आहे की CBSE ICSE आहे. या ठिकाणी स्टेट सिलेबस आहे. नंबर ऑफ स्टुडंट्स एनरॉल्ड म्हणजे शाळेमध्ये किती विद्यार्थी आहेत, त्यापैकी बॉईज किती व गर्ल्स किती या ठिकाणी नमूद करायचं आहे. त्यानंतर नंबर ऑफ चिल्ड्रन्स विथ स्पेशल नीड्स, शाळेत दिव्यांग मुलं किती आहेत, त्यामध्ये मुलं किती आहेत व मुली किती आहेत ते या ठिकाणी नमूद करायचं आहे. त्यानंतर नंबर ऑफ टीचर्स अँड स्टाफ किती आहे तो या ठिकाणी मेल व फिमेल प्रमाणे नमूद करायचा आहे. 15 द स्कूल हॅज एंगेज द सर्व्हिस ऑफ अ सॅनिटेशन वर्क म्हणजे सॅनिटेशन वर्क करणारे कोण वर्कर्स आहेत काय, तर 9. 16व प्रश्नावळी आहे अवॉर्ड्स ओन बाय द स्कूल इन SVP 2016-17, कोणत्या जिल्हा राज्य व राष्ट्रीय पातळीवर एखादा पुरस्कार घेतला असेल तर ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर 17वी प्रश्न आहे डज द ग्रामपंचायत लुक आफ्टर वॉटर सॅनिटेशन फॅसिलिटीज इन स्कूल अँड स्कूल रिसीव्ड ए फंड फ्रॉम ग्रामपंचायत ऑन द ऑपरेशन अँड मेंटेनन्स ऑफ दिस फॅसिलिटी म्हणजे शौचालय व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी ग्रामपंचायत कोणतं अनुदान किंवा कोणती व्यवस्था केलेली असेल तर ते या ठिकाणी येस नो याबद्दल नमूद करायचं आहे. यानंतर सबमिट हे ऑप्शन क्लिक करायचं आहे. डाटा सक्सेसफुली सेव्ह झालेला आहे. यानंतर दुसरं भाग जो आहे पाण्याची व्यवस्था, या ठिकाणी आम्ही माहिती यासंबंधी ज्या काही सूचके आहेत, जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आम्ही अपडेट करायचे आहेत. या ठिकाणी शाळेत कोणत्या प्रकारची पाण्याची व्यवस्था आहे ते या ठिकाणी नमूद करायचं आहे. पहिला प्रश्न आहे व्हॉट इज द मेन सोर्स ऑफ ड्रिंकिंग वॉटर इन द स्कूल. यामध्ये 5 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी पहिलं स्टुडंट्स डू नॉट हॅव एनी ॲक्सेस टू ड्रिंकिंग वॉटर, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. स्टुडंट ब्रिंग्स ड्रिंकिंग वॉटर फ्रॉम होम, मुलं घरगाहून पाणी आणतात. हँडपंप, बोरवेल, डगवेल, ट्यूबवेल स्प्रिंग विदिन द स्कूल प्रेमायझेस, शाळेच्या आवारात त्या प्रकारची व्यवस्था आहे. तिसरं चौथं फिल्टर पॅकेज वॉटर आयदर ब्रॉट फ्रॉम आउटसाईड, म्हणजे बाहेरून पाण्याची व्यवस्था आपण करतो. 5 ऑप्शन आहे ट्रीटेड रनिंग वॉटर विथ वॉटर स्टोरेज टँक किंवा डायरेक्ट फ्रॉम अ टॅप व्हेअर वॉटर इज ऑलवेज अवेलेबल ड्युरिंग द स्कूल हावर्स विदिन द स्कूल प्रेमायझेस, म्हणजे शाळेच्या आवारातच अशा पद्धतीचं वाहत्या पाण्याची व्यवस्था आहे ते या ठिकाणी आपण सिलेक्ट करायचं आहे. दुसरा प्रश्न आहे व्हॉट इज द क्वालिटी ऑफ वॉटर अवेलेबल इन द स्कूल फॉर ड्रिंकिंग. दुसरा ऑप्शन आहे व्हॉट इज द क्वालिटी ऑफ वॉटर अवेलेबल इन द स्कूल फॉर ड्रिंकिंग, म्हणजे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कशी आहे, कोणत्या क्वालिटीची आहे ते या ठिकाणी नमूद करायचं आहे. त्यापैकी पहिला ऑप्शन आहे लेस दॅन 1.5 लिटर पर स्टुडंट पर डे, मोर दॅन 1.5 लिटर्स पर पर्सन पर डे थ्रूआउट द इयर नॉट ॲप्लिकेबल, म्हणजे किमान 1.5 लिटर प्रत्येक मुलाला दररोज देतो, दररोज 1.5 लिटरपेक्षा जास्त प्रत्येक मुलाला दररोज देतो पूर्ण वर्षभर किंवा यापैकी अन्वय होत नाही. या ठिकाणी दुसरं ऑप्शन मी देत आहे. तिसरं हाऊ इज ड्रिंकिंग वॉटर स्टोर्ड इन द स्कूल, शाळेत कशा पद्धतीनं पाण्याची व्यवस्था स्टोअर केली जाते. या ठिकाणी 4 ऑप्शन आहेत. नो स्टोरेज सिस्टम फॉर स्टोरिंग ड्रिंकिंग वॉटर, म्हणजे कोणतीच व्यवस्था नाही. कंटेनर पिचर, तिसरं कंटेनर पिचर विथ लीड अँड लॅडल, आणि चौथं अन्वय होत नाही. या ठिकाणी आमच्या शाळेत पाण्याची व्यवस्था आहे, झाकण व इतर व्यवस्था केलेली पाण्याची व्यवस्था आहे. त्यानंतर इज द क्वालिटी ऑफ ड्रिंकिंग वॉटर टेस्टेड, म्हणजे पाण्याचं परीक्षण केलेलं आहे का. यामध्ये पहिला ऑप्शन आहे नो टेस्टिंग, टेस्टेड वन्स इन अ इयर, म्हणजे वर्षातून एकदा. टेस्टेड ट्वाईस इन अ इयर, वर्षातून 2दा. नॉट ॲप्लिकेबल, यापैकी दुसरं ऑप्शन आम्हाला लागू होतं, त्यासाठी टेस्टेड वन्स इन अ इयर. 5वं आहे व्हॉट इज द मेन सोर्स ऑफ वॉटर फॉर यूज इन टॉयलेट्स, म्हणजे शौचालयामध्ये कोणत्या प्रकारची सुविधा आहे. पहिलं ऑप्शन आहे नो वॉटर, दुसरं हँडपंप, बकेट नियर टॉयलेट युनिट, म्हणजे शौचालयाच्या जवळ आपण टाकीमध्ये भरून ठेवतो. ड्रम्स, सिमेंट टँक्स, प्लास्टिक कंटेनर्स विथ वॉटर इनसाइड द टॉयलेट युनिट, म्हणजे टॉयलेटमध्ये आपण ड्रम्स किंवा सिमेंटच्या टाकीमध्ये भरून ठेवलेलं आहे अशी व्यवस्था आहे. चौथं आहे कंटिन्युअस वॉटर सप्लाय थ्रू टॅप्स इनसाइड ईच टॉयलेट कब्क्युल्स, म्हणजे शौचालयामध्ये सतत वाहणारं नळबंद पाणी या ठिकाणी आहे ते या ठिकाणी नमूद करायचं आहे. आमच्या इथं कंटिन्युअस वॉटर सप्लाय आहे. 6वं ऑप्शन आहे व्हॉट इज द मेन सोर्स ऑफ वॉटर फॉर हँड वॉशिंग आफ्टर युजिंग टॉयलेट, शौचालयाचा वापर केल्यानंतर हात धुण्यासाठी काय व्यवस्था आहे. या ठिकाणी पहिला ऑप्शन आहे नो वॉटर, हँडपंप, बकेट नियर वॉशिंग एरिया, ड्रम, सिमेंट टँक्स, प्लास्टिक कंटेनर्स. चौथा आहे रनिंग वॉटर, या ठिकाणी रनिंग वॉटर नळबंद रनिंग वॉटर आहे ते आपण या ठिकाणी
सिलेक्ट करत आहे. 7वं आहे व्हॉट इज द मेन सोर्स ऑफ वॉटर फॉर हँड वॉशिंग बिफोर मिड डे मील लंच बाय स्टुडंट्स अँड कुक्स. म्हणजे मध्यान्ह आहार योजनेसाठी हात धुवायला स्वयंपाकाला कोणतं पाणी वापरता. यापैकी सेम 4 ऑप्शन आहेत. नो वॉटर, हँड पंप बकेट, ड्रम सिमेंट टँक्स, रनिंग वॉटर. या ठिकाणी रनिंग वॉटर विथ टॅप्स ॲट ऑल द हँड वॉशिंग पॉईंट्स. 8वं आहे इज देअर अ फंक्शनल रेन वॉटर हार्वेस्टिंग फॅसिलिटी इन द स्कूल. शाळेत पावसाचं पाणी जिरवण्याचं किंवा पावसाचं पाणी जमा करून ते वापरण्याचं तंत्र आमच्या शाळेत आहे का. ते यस असेल तर यस, नो असेल तर नो. या ठिकाणी सिलेक्ट करून सबमिट हे ऑप्शन दाबायचं आहे. आता शौचालय टॉयलेटशी संबंधित माहिती आपण पाहूया. पहिलं डज द स्कूल हॅव सेपरेट टॉयलेट युनिट्स, वन टॉयलेट सीट अँड 3 युरिनल्स इन वर्किंग कंडिशन फॉर बॉईज अँड गर्ल्स. म्हणजे शाळेमध्ये 1 शौचालय व 3 मूत्रालय असं मुलांना व मुलींना व्यवस्था आहे का, असा पहिला प्रश्न आहे. त्या एकूण 5 ऑप्शन दिलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे देअर आर नो टॉयलेट युनिट्स फॉर बॉईज अँड गर्ल्स इन द स्कूल. म्हणजे शाळेमध्ये शौचालयाची व्यवस्थाच नाही असा पहिला ऑप्शन आहे. दुसरं ऑप्शन द सेम टॉयलेट्स युनिट्स इज युज्ड बाय बॉईज अँड गर्ल्स. म्हणजे मुलं मुली कॉमनमध्ये त्याचा वापर करतात. तिसरं आहे द ऑल बॉईज ऑल गर्ल्स स्कूल हॅज टॉयलेट युनिट्स. म्हणजे मुलांना मुलींना असं युनिट एकच आहे. चौथं इफ को एज्युकेशन देअर इज ॲटलिस्ट 1 टॉयलेट युनिट ईच फॉर बॉईज अँड गर्ल्स. म्हणजे चौथ्या ऑप्शनमध्ये जर शाळेमध्ये को एज्युकेशन असेल तर किमान 1 टॉयलेट युनिट मुलं व मुलींना आहे का. 5वं नॉट ॲप्लिकेबल म्हणजे अन्वय होत नाही. यापैकी आमच्या शाळेमध्ये चौथा ऑप्शन आहे ते आपण सिलेक्ट केलेलं आहे. दुसरा प्रश्न आहे हाऊ मेनी टॉयलेट सीट्स इन वर्किंग कंडिशन डज द स्कूल हॅव फॉर बॉईज अँड गर्ल्स. म्हणजे मुलांना व मुलींना किती युनिट्स आहेत. तिसरं हाऊ मेनी युरिनल्स डज द स्कूल हॅव फॉर बॉईज अँड गर्ल्स. किती मूत्रालय मुलांना व मुलींना प्रत्येकी आहेत ते या ठिकाणी नमूद करायचं आहे. चौथं डज द स्कूल हॅव टॉयलेट्स फॉर चिल्ड्रन विथ स्पेशल नीड. म्हणजे शाळेमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था आहे का, असा हा प्रश्न आहे. या ठिकाणी पहिलं ऑप्शन आहे टॉयलेट्स आर नॉट ॲक्सेसिबल बाय CWS. म्हणजे मुलांसाठी व्यवस्था नाही आहे. देअर इज ॲटलिस्ट 1 टॉयलेट्स दॅट इज ॲक्सेसिबल टू. म्हणजे मुलांना अशा मुलांसाठी एक आहे. देअर इज ॲटलिस्ट 1 सेपरेट टॉयलेट फॉर CWS विथ रॅम्प अँड हँडरेल्स. म्हणजे असं शौचालय ज्याला रॅम्प आणि हँडरेल्स आहे. चौथा ऑप्शन द स्कूल हॅज ॲटलिस्ट 1 सेपरेट टॉयलेट फॉर CWS विथ रॅम्प हँडरेल्स वाईड डोअर फॉर व्हीलचेअर एंट्री अँड सपोर्ट स्ट्रक्चर इनसाइड टॉयलेट. म्हणजे असं शौचालय आहे का ज्यामध्ये हँडरेल आहे, रॅम्प आहे, मोठा दरवाजा ज्यामुळे व्हीलचेअर आत जाण्यासारखी व्यवस्था असणारा शौचालय आहे का, ते या ठिकाणी विचारलेलं आहे. त्यासाठी या ठिकाणी मी नॉट ॲप्लिकेबल केलेलं आहे. त्यानंतर 5वं इज द हाईट अँड साईज ऑफ टॉयलेट्स अँड युरिनल फॅसिलिटी सुटेबल फॉर चिल्ड्रन फॉर ऑल एज ग्रुप्स इन द स्कूल. म्हणजे सर्व वयोमानाच्या विद्यार्थ्यांसाठी शौचालय उंचीनं आहेत का, असा या ठिकाणी प्रश्न आहे. त्यासाठी यस, नो किंवा नॉट ॲप्लिकेबल करायचं आहे. 6वं प्रश्न डज द स्कूल हॅव सेपरेट टॉयलेट्स फॉर टीचर अँड स्टाफ. शिक्षकांसाठी स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था आहे का. यामध्ये पहिला ऑप्शन आहे नो टॉयलेट्स. देअर इज 1 सेपरेट टॉयलेट फॉर यूज बाय टीचर्स अँड स्टाफ. म्हणजे एक स्वतंत्र एकच युनिट आहे. किंवा देर आर सेपरेट टॉयलेट्स फॉर मेल अँड फिमेल टीचर्स अँड स्टाफ. म्हणजे महिलांना म्हणजे पुरुष स्टाफला आणि महिला स्टाफला स्वतंत्र शौचालय असेल तर हे ऑप्शन द्यायचं आहे. किंवा विद्यार्थ्यांचे शौचालयाचे युनिट जर शिक्षक स्टाफ जर वापरत असेल तर ते या ठिकाणी 5वं ऑप्शन द्यायचं आहे. 7वा प्रश्न असा आहे की डू ऑल द टॉयलेट्स इन द स्कूल हॅव सेक्युअर डोअर विथ लॅच अँड क्लॉथ हँगिंग हुक्स. म्हणजे शाळेतील सर्व टॉयलेटचे जे दरवाजे कडी कोयंडणी व कपडे अडकवण्यासाठी हुक आहेत का, असा प्रश्न आहे. या ठिकाणी नो ऑप्शन आहे. दुसरा ऑप्शन आहे दरवाजे फक्त कडी कोयंड्यांनी बंदिस्त आहेत, मजबूत आहेत. किंवा शौचालयामध्ये कडी कोयंडे त्याचबरोबर कपडे अडकविण्यासाठी हुक आहेत, असा ऑप्शन आहे. त्यानंतर 8वं आहे डू ऑल द टॉयलेट्स हॅव रूफ अँड प्रॉपर व्हेंटिलेशन फॉर नॅचरल लाईट अँड एअर. म्हणजे शौचालयाला पूर्णपणे वरून छत आहे का, प्रॉपर म्हणजे व्हेंटिलेशन त्यामध्ये नॅचरल लाईट व प्रकाश योजना व हवा खेळती काय, असा प्रश्न आहे. या ठिकाणी यस द्यायचं आहे. डज द स्कूल हॅव सेपरेट डस्टबिन विथ लिड फॉर डिस्पोजल ऑफ सॅनिटरी वेस्ट. म्हणजे जे काही वेस्ट असेल ते डिस्पोज करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे का, असं या ठिकाणी विचारलेलं आहे.
10वं व महत्त्वाचं, डज द स्कूल हॅव सेफ ट्रीटमेंट डिस्पोजल ऑप्शन अँड एन्सिस्टर इन वर्किंग कंडिशन मेंटेनिंग ॲडेक्विट बर्निंग टेम्परेचर ऑर डीप ब्युरियल ऑफ वेस्ट विथ ॲडेक्विट प्रिकॉशन इन वर्किंग कंडिशन फॉर डिस्पोजल ऑफ सॅनिटरी वेस्ट. 10वं ऑप्शन जे महत्त्वाचं आहे, जे किशोरवयीन मुलींसाठी वापरण्यात आलेले पॅड्स इत्यादी जाळण्यासाठी जे एन्सिरेटर जी व्यवस्था असते ती शाळेमध्ये आहे का असं विचारण्यात आलेलं आहे. ते यस किंवा नो किंवा नॉट ॲप्लिकेबल यापैकी ते भरायचं आहे. त्यानंतर सबमिट म्हणजे शौचालयाशी संबंधित माहिती या ठिकाणी अपलोड झालेली आहे. चौथं महत्त्वाची माहिती आहे हँड वॉशिंग विथ सोप. हँड वॉशिंग विथ सोप या एका भागामध्ये आपण एकूण 6 प्रश्न आहेत. त्यापैकी पहिला प्रश्न, डज द स्कूल हॅव फॅसिलिटी फॉर हँड वॉशिंग आफ्टर यूज ऑफ टॉयलेट, म्हणजे शौचालयाच्या वापरानंतर हात धुण्यासाठी व्यवस्था आहे का. तर पहिला ऑप्शन आहे नो हँड वॉशिंग फॅसिलिटी नियर द टॉयलेट, म्हणजे शौचालयाच्या जवळ तशी व्यवस्था नाही. किंवा दुसरा ऑप्शन आहे वॉश बेसिन ऑर हँड वॉशिंग पॉईंट आउटसाईड द युनिट विदिन 10 स्टेप फ्रॉम द टॉयलेट युनिट्स, म्हणजे शौचालयापासून 10 पावलाच्या अंतरावर हात धुण्यासाठी व्यवस्था आहे. तिसरं, वॉश बेसिन फॉर हँड वॉशिंग आयदर इनसाइड ऑर अटॅच टू एव्हरी टॉयलेट्स युनिट, म्हणजे शौचालयाच्या आत किंवा शौचालयाच्या बाहेर भिंतीला अशा पद्धतीची हात धुण्याची व्यवस्था आहे किंवा अन्वय होत नाही. असे 4 ऑप्शन आहेत. त्यापैकी दुसरा ऑप्शन आमच्या शाळेला लागू होतं आहे. दुसरा प्रश्न, डज द स्कूल्स प्रोव्हाइड सोप्स फॉर हँड वॉशिंग आफ्टर यूज ऑफ टॉयलेट, म्हणजे शाळा शौचालयाच्या वापरानंतर हात धुण्यासाठी साबण याची व्यवस्था करून देते का. तर पहिला ऑप्शन आहे नो सोप्स अवेलेबल, म्हणजे शाळेमध्ये साबणाची व्यवस्था नाही आहे. दुसरा आहे सोप्स आर प्लेस्ड अंडर सुपरविजन अँड आर अवेलेबल इन ऑन डिमांड, म्हणजे शाळेत साबण आहे मात्र ते एखाद्या व्यक्तीच्या सुपरवायझनच्या अंडर असून ते एखाद्या व्यक्तीनं मागितल्यानंतर ते आपण त्यांना देऊ करतो, असं दुसरं ऑप्शन आहे. तिसरं ऑप्शन आहे सोप्स आर अवेलेबल ॲट ऑल द हँड वॉशिंग पॉईंट्स ऑल द टाईम, म्हणजे साबणाची व्यवस्था हे हात धुवायच्या युनिटजवळ प्रत्येक वेळी असतं. चौथं ऑप्शन आहे यापैकी अन्वय होत नाही. या ठिकाणी तिसरा ऑप्शन मी प्रेस केलेला आहे. तिसरा प्रश्न आहे डज द स्कूल हॅव फॅसिलिटी फॉर हँड वॉशिंग बिफोर मिड डे मील लंच व्हेअर अ ग्रुप ऑफ चिल्ड्रन कॅन प्रॅक्टिस हँड वॉशिंग ॲट द सेम टाईम, म्हणजे जेवणापूर्वी व जेवण झाल्यानंतर हात धुण्यासाठी कोणत्या हँड वॉशिंगची कोणती व्यवस्था आहे. तर नो हँड वॉशिंग फॅसिलिटी, म्हणजे हात धुण्यासाठी व्यवस्था नाही. दुसरं ऑप्शन आहे यस विथ वॉटर फ्रॉम हँड पंप बकेट क्लोज टू डायनिंग एरिया, म्हणजे ज्या ठिकाणी जेवण करतात विद्यार्थी त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था बकेट किंवा हँडपंपनं केलेली आहे. तिसरं ऑप्शन आहे यस विथ वॉटर फ्रॉम टॅप्स इंडिकेट नंबर ऑफ टॅप्स, तर तिसऱ्या ऑप्शनमध्ये वाहत्या पाण्याचे नळ आहेत जे जेवणानंतर हात धुण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. चौथं यापैकी वरीलपैकी कोणतंही लागू होत नाही. तर दुसरा ऑप्शन मी दिलेला आहे. चौथं आहे डज द स्कूल प्रोव्हाइड सोप्स फॉर हँड वॉशिंग बिफोर मिड डे मील ऑर लंच, म्हणजे जेवणापूर्वी हात धुण्यासाठी साबणाची व्यवस्था शाळा करते का. तर पहिला ऑप्शन नो सोप्स म्हटलेला आहे. दुसरा आहे सोप्स आर प्लेस्ड अंडर सुपरविजन अँड आर अवेलेबल ऑन डिमांड, म्हणजे आहेत पण ते एखाद्या व्यक्तीकडे सुपरवायझन करून मागितल्यानंतर देण्यात येतं. तिसरं सोप्स आर अवेलेबल ॲट ऑल द हँड वॉशिंग पॉईंट्स, म्हणजे वरीलप्रमाणे सेम यापैकी आम्ही ऑप्शन निवडायचा आहे. पाचवं आहे डू ऑल चिल्ड्रन वॉश देअर हँड्स विथ सोप बिफोर मिड डे मील, म्हणजे सर्व मुलं जेवणापूर्वी हात धुतात का. तर पहिलं ऑप्शन आहे नाही. दुसरं आहे यस ऑल चिल्ड्रन वॉश देअर हँड्स विथ सोप, सर्व मुलं हात धुतात. तिसरं यापैकी अन्वय होत नाही, तर दुसरा ऑप्शन मी दिलेला आहे. सहावं इज द हाईट ऑफ हँड वॉशिंग फॅसिलिटी सुटेबल फॉर चिल्ड्रन ऑफ ऑल एज ग्रुप्स इन द स्कूल, हाही प्रश्न फार महत्त्वाचा आहे. सर्व मुलांचे हात हँड वॉश करण्यासाठी तशा पद्धतीचं युनिट बसविलेलं आहे का, ते नो यस किंवा यापैकी नाही हे प्रश्न या ठिकाणी ऑप्शन द्यायचा आहे. यानंतर सबमिट. या ठिकाणी 4 टॅब झाले. ऑपरेशन्स अँड मेंटेनन्स यामध्ये पहिलं एकूण 7 प्रश्न आहेत. त्यापैकी पहिला आहे डज द स्कूल प्रोव्हाइड डस्टबिन इन इच क्लासरूम किचन एरिया टॉयलेट्स अँड ॲट द अदर अप्रोप्रिएट लोकेशन फॉर कलेक्शन ऑफ वेस्ट, म्हणजे कचरा जमा करण्यासाठी कचरा कुंड्या वर्गाबाहेर स्वयंपाकखोलीच्या बाजूला आहेत का. तर यस किंवा नो हे ऑप्शन द्यायचं आहे.
या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे, हाऊ डज द स्कूल डिस्पोज इट्स सॉलिड वेस्ट. घन कचऱ्याची कशा पद्धतीने विल्हेवाट या ठिकाणी लावली जाते, असा प्रश्न आहे. नो स्पेसिफिक मेजर बरीड बट नॉट कंपोस्ट, म्हणजे कोणत्याही प्रकारचे व्यवस्थापन करत नाही आहे. दुसरं आहे, पिट ऑर म्युन्सिपल कम्युनिटी बिन्स, म्हणजे खड्डा आहे किंवा म्युन्सिपलला आपण ते सोपवतो. तिसरं आहे, सेग्रिगेटिंग ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक वेस्ट अँड डिस्पोजिंग बोथ इन अ पिट ऑर. तर तिसरा प्रश्न आहे, हाऊ डज द स्कूल डिस्पोज इट्स लिक्विड वेस्ट, म्हणजे पातळ प्रकारचं जे वेस्ट आहे लिक्विड फॉर्ममधलं ते काय करतात, तर नो स्पेसिफिक मेजर, ड्रेन, लीच पिट्स म्हणजे खड्ड्यामध्ये ते ओततो. त्यानंतर सेप्टिक टँक किंवा बायो टॉयलेट्स किंवा सेव्हर यापैकी कोणतं आहे ते या ठिकाणी नमूद करायचं आहे. यानंतर इज द स्कूल प्रेमाइजेस क्लीन अँड फ्री ऑफ वॉटर लॅगिंग, ह्याला एस किंवा नो याप्रमाणे द्यायचं आहे. त्यानंतर आर द क्लासरूम अँड टीचिंग एरियाज क्लीन डेली, दररोज क्लासरूम स्वच्छ असतात, यस नो या ठिकाणी द्यायचं आहे. व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ क्लिनिंग टॉयलेट्स, म्हणजे शौचालय स्वच्छ करण्याची वारंवारता काय आहे, नो स्पेसिफिक शेड्यूल, वन्स इन अ वीक आठवड्यातून एकदा, ट्वाईस इन अ वीक आठवड्यातून दोनदा किंवा डेली हे या ठिकाणी नमूद करायचं आहे. त्यानंतर आर टॉयलेट्स क्लीन्ड विथ ॲप्रोप्रिएट क्लिनिंग मटेरियल्स, म्हणजे शौचालय क्लिनिंग विथ ओनली विथ वॉटर, क्लीन ॲटलिस्ट वन्स इन अ मंथ विथ सोपिंग एजंट अँड डिसइन्फिकंट. सातवा ऑप्शन आहे आर टॉयलेट क्लीन विथ ॲप्रोप्रिएट क्लिनिंग मटेरियल, म्हणजे आर टॉयलेट्स क्लीन विथ ॲप्रोप्रिएट क्लिनिंग मटेरियल्स, म्हणजे क्लीन करण्यासाठी आवश्यक वस्तूंचा वापर करून स्वच्छ करतात का, यापैकी या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट. यानंतर बिहेवियर चेंज अँड कॅपॅसिटी बिल्डिंग. डज द स्कूल हॅव ॲटलिस्ट 2 टीचर्स ट्रेन्ड इन सॅनिटेशन अँड हायजीन एज्युकेशन, याबद्दल शिक्षकांना किमान याची माहिती आहे का. डज द स्कूल हॅव अ चाइल्ड कॅबिनेट, म्हणजे बाळ संसद शाळेत अस्तित्वात आहे का, ते या ठिकाणी नमूद करा.
करायला विसरू नका. धन्यवाद.